पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते चिनाब नदीवरच्या पुलाचं उद्घाटन होत आहे। तर जगातल्या सर्वात उंच चिनाब पुलाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन होत आहे आणि त्याचेच दृश्य आपण पाहतोय। जम्मू काश्मीरच्या खोऱ्यामध्ये विकासाचं हे पुढचं पर्व मानलं जातंय, विकासाचा हा पुढचा टप्पा मानला जातोय। रस्ते, दळणवळण, वाहतूक या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर खोऱ्यात गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं विकास होतोय। सोमेश कोलगे आपल्याला अधिक अपडेट देतील। सोमेश, हा पूल म्हणजे विकासाचा एक नवं पर्व मानला जातो। नक्कीच सर्वात उंच असा हा पूल बांधण्यात आलेला आहे रेल्वेकडून आणि या पुलावरून थेट काश्मीर खोरं जे आतापर्यंत रेल्वेच्या माध्यमातून अजूनपर्यंत भारतासोबत जोडलं गेलेलं नव्हतं, त्या रेल्वेच्या माध्यमातून आता काश्मीर खोरं जोडलं गेलंय। या पुलामुळे 2-3 गोष्टी साध्य झाल्यात। एकतर जम्मू काश्मीरमधील ज्या दुर्गम भागामध्ये रेल्वे जात नव्हती तिथे रेल्वे जायला लागली आहे, त्यामुळे नियमितपणे तिथे वाहतूक आणि दळणवळणाचं एक साधन उपलब्ध झालंय। त्यासोबतच सर्वात महत्वाचं म्हणजे या सगळ्या पुलाला एक स्ट्रॅटेजिक महत्व आहे। त्याचं कारण असं आहे की हे सगळे भाग जे या पुलाच्या माध्यमातून भारतासोबत जोडले जात आहेत, विशेषतः रेल्वे मार्गाने, त्याचा परिणाम असा आहे की हे सगळे भाग सीमेलगतचे आहेत, परदेशी सीमेवरतीचे असलेले हे भाग आहेत, पलीकडे थेट पाकिस्तान आहे आणि अशा ठिकाणी असलेल्या रेल्वे लाईनचा परिणाम हा निश्चितच भविष्यात भारताला स्ट्रॅटेजिक दृष्टीने युद्धाच्या काळामध्ये सैनिकांना काही शस्त्रास्त्र सैनिक प्रत्यक्ष तिथे पोहोचवण्यासाठी, तिथे भारताचे शस्त्रास्त्र पोहोचवण्यासाठी देखील रेल्वे मार्गाचा उपयोग होऊ शकतो, जो सर्वात रेल्वे मार्ग हा युद्ध काळामध्ये वेगवान आणि खूप उपयोगी असा समजला जातो स्ट्रॅटेजिक दृष्टीने। त्यामुळे या चिनाब पुलाचं एक वेगळं महत्व आहे। विशेष म्हणजे या सगळ्या पुलाचं काम हे 2004 मध्ये सुरू झालं होतं, परंतु अनेक दिवस हा पूल हवामान, त्यानंतर मग तिथली भौगोलिक परिस्थिती यामुळे रखडला होता। त्यासोबतच या पुलाच्या बांधकामाच्या वेळी दहशतवादी हल्ल्याचा धोका सुद्धा होता, कारण या भागातील दहशतवादी कारवाया गतिविधी कमी व्हायला देखील या पुलामुळे मदत होणार आहे। कारण एकदा पूल झाला की प्रत्यक्ष दळणवळण वाढेल, त्या ठिकाणी लोकांची ये-जा वाढेल आणि व्यापार, वाहतूक, पर्यटन या सगळ्या दृष्टीने हा पूल अतिशय वरदान ठरणार आहे काश्मीरसाठी। तर त्यामुळे त्याला दहशतवाद्यांचाही धोका होता, त्यामुळे अनेक दिवस हा रेल्वे ब्रिज जवळपास रखडलेला होता। या रेल्वे ब्रिजला पूर्ण करण्यामध्ये मोदी सरकारला, केंद्र सरकारला यश आलेलं आहे। जवळपास 1.3 किलोमीटर इतकी लांबी आणि विशेष म्हणजे आर्च पद्धतीने बनवलेला असा हा ब्रिज आहे की ज्याच्यामध्ये स्टील पासून बनवल्या गेलेल्या आर्च वरती हा पूल बांधण्यात आलेला आहे आणि या पुलाच्या एक प्रकारे इंजिनिअरिंगच्या दृष्टीने देखील हा पूल एक चमत्कार। बरोबर आहे। त्यामुळे या सगळ्याच गोष्टींचा विचार केला तर जसं आपण म्हणतोय की विकासाचं काश्मीर खोऱ्यातलं हे नवं पर्व आहे हा पूल म्हणजे। सोमेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।